थोडं थोडं गडबड करू नका कशी प्या बस बस अंगावरतून घेऊ नका येतो अजून देतो थांबा दादा पांढऱ्या प्यारा मला दादा पण आहे आम्हाला पांढऱ्या प्यारा काय हो काय बाई पांढऱ्या प्यारा मामा म्हणलं गोड पड कोणी प्याला पाणी येतं मग थांबा देतो देतो थांबा मग इटाचे पण इटाचे बरोबर पाणी आता बघा जरा प्या कुठून बसता येते का येतं बसून घ्यायला बाटली देऊ का जरा तुम्हाला आशीर्वाद लागेल माझा प्या पाणी प्या पहिलं कोणी पाणी दिलं नाही एवढं उशीर थोडं थोडं गडबड करू नका कशी प्या बस बस अंगावरतून घेऊ नका येतो अजून देतो थांबा तर नमस्कार मित्रांनो लिंगी उमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि आज आपण आहोत पंढरपूरमध्ये तर पंढरपूरमध्ये असं कारण आहे की ह्या ठिकाणी बेवारस व्यक्ती पडून आहे ते मला माहिती आली होती तर इथं आलो थोडी शेजारी पाजारी चौकशी केली 2 दिवस झाले माणूस इथं पडून आहे अशी धक्कादायक माहिती मिळाली तर 2 दिवसात त्यांना दवाखान्यापर्यंत पाठवायचा कोणीच प्रयत्न केला नाही ज्यावेळेस मी जवळ जाऊन बघितलं त्यांना काय झालंय तर त्यांना पॅरलेस झालेला आहे एक हात आणि एक पाय अजिबात वर्क करत नाही तर त्यांना वैद्यकीय म्हणजे हॉस्पिटलची गरज आहे तर वेळ न घालवता सर्वप्रथम त्यांना हॉस्पिटलला पाठवूया का एवढी अवस्था वाईट आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये कोण घेणार नाही तर सर्वप्रथम कपडे बदलूया त्याच्यानंतरच हॉस्पिटलला पाठवूया आणि जे काय त्यांची ट्रीटमेंट होईपर्यंत त्यांचा घरचा शोध लागण्यासाठी त्यांच्याकडे आपण माहिती काढून घेऊ की ते कुठले आहेत काय आहेत वेळ न घालवता पहिले त्यांचे कपडे बदलूया दुर्गंध असा वास येतोय त्यांच्यापासून त्यामुळे सेफ्टीसाठी मास्क लावतोय पहिले एक हात आणि एक पाय काम करत नाही पॅरलेस झालेला आहे त्यांना कपडे बदलायचे बाया उभार नाही पडत उभार लागू दे हागू द्या सवय आम्हाला
रेट नाही ना मित्रांनो, कपडे ती बदललेत, पॅन्टीच संडास केलेली होती आणि कपडे बदलणं लय त्रास झालेला आहे. आता वेळ नाही झाला तर ॲम्ब्युलन्सला फोन लावूया आणि ॲम्ब्युलन्सला बोलून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव आयुब पठाण. पूर्ण नाव सांगा. आयुब सरदार पठाण. आयुब सरदार पठाण. आयुब सरदार पठाण. गाव काय तुमचं? राहणार बीड जिल्हा काळेगाव हवेली तालुका जिल्हा बीड. राहणार बीड जिल्हा. बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात कुठं? काळेगाव हवेली तालुका. कडेगाव हवेली तालुका. काळेगाव हवेली काळेगाव. कडेगाव हवेली. कडेगाव नाही काळेगाव. काडेगाव हवेली तालुका. तालुका जिल्हा बीड चिखल. बर. तुम्ही कुर्डवाडीत कोण राहते तुमचं? माझा मित्र आहे त्याच्या आता मी कामाला आलो ते पंढरपूर. तर तुम्ही ह्या अवस्थेत कसं काय आला? कामाने मी चालतो इकडं बालकाने. बर. मग आता ही तुम्हाला पॅरलेस कसं काय झाला? जेवण नाही केलं कारण उपाशीच आहे. जेवण नाही केलं, उपाशी झोपला, तुम्हाला पॅरलेस झालेला आहे. कार्याचं काम केलं. बरं, तुमच्या घरचे तुम्हाला न्यायला येतील का? काय मला आता त्यांचं काही गॅरंटी नाही बाबा. बरं, तुम्हाला दवाखान्यात तर पाठवूया आपण. पुढचं पुढं बघूया. मला पाणी साहेब देतो पाणी तुम्हाला. नाव काय सांगितलं पुन्हा एकदा सांगा. पाणी आहे का बघ. आयुब सरदार पठाण. आयुब सरदार पठाण. राहणार काळेगाव हवेली तालुका जिल्हा. राहणार काळेगाव हवेली. काडेगाव हवेली. काळेगाव हवेली. बर. पाणी देतो तुम्हाला. बाटली द्यायची ना मग. आपल्याला आता फोन केला. बर. उठून बसताय का पेता? नाकात जाईल. मी दिलं ते बाटली त्यांनीच दिलेली आहे. छातीवर होता म्हणायला शरीर चांगलं तर समजा चांगला नाही तर काय नाही. इष्ट म्हणजे एवढीच आहे. काय करतो ते रिक्षावाले काय म्हटले, आम्ही इकडे झोपवलं होतं म्हटले, परत तिथं झोपले. प्या प्या पाणी. प्या की पाणी. बडा. बस का? हा प्या प्या. बस का? गाडी सुरू झोपा. बसता येत नाही तर चालला. मित्रांनो, दवाखान्यात जाण्यापूर्वी ज्या गोष्टीची गरज होती, कारण अवस्था एवढी घाण होती की यांना दवाखान्यात कोणीच घेतलं नसतं. तर दवाखान्यात पाठवण्यासाठी कपडे बदलले ती. आता ॲम्ब्युलन्स आल्यानंतर दवाखान्यात पाठवू. मध्ये डॉक्टर साहेब तसं काय म्हणलं नाही मला. अगोदर त्यांनी निर्णय घेतला असेल तर ते काय मला माहित नाही म्हणजे. नंबर कोड पाठायची बरं का? घरची नंबर कोड पाठायची. तुम्ही काय बरोबर तुम्ही शांत पडा.
पद्धतीने चाललेत. पण आता यांच्या मागं आपण जाऊया. त्यांनी जे शब्द टाकले की साहेबांनी सांगितले देवावर त्यांना अडचण आहे, तर त्याच्याशी काय विषय होते आपण नक्कीच बघूया. आता ओढणार पेरले झाले का? ये जाऊ दे बाहेर. आपण इथपर्यंत आलो आणि त्यांना ऍडमिट करून जे काही प्रोसिजर केलेली आहे तिथले जे डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून त्यांना ऍडमिट करून घेतलेलं आहे. आता आपलं काम एवढंच आहे की त्यांच्या घरचा शोध घेणे आणि घरचा शोध घेण्यासाठी मी त्यांचा फोटो किंवा त्यांची माहिती एवढं आहे. पण त्यांचं पुन्हा एकदा नाव सांगतोय मी, अय्यूब सरदार पठाण हे त्यांचं नाव आहे आणि गाव ते सांगत आहेत काळेगाव हवेली जिल्हा बीड. काळेगाव हवेली जिल्हा बीड हे गाव सांगत आहे. कृपया करून त्यांच्या घरापर्यंत एवढं पाठवा, त्यांच्या नातेवाईकांपर्यंत, त्यांच्या मुलांपर्यंत, त्यांच्या बायकोंपर्यंत, कारण त्यांनी त्यांच्या घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे. पॅरालिस झालेला आहे, BP हाय आहे. मेडिकलच्या ट्रीटमेंटच्याद्वारे जे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ते ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक आहे म्हणून सांगितले. कृपया करून त्यांच्या घरापर्यंत एवढं पाठवा हीच कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.